नमस्कार, रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदयन निरगुडकर. तूर उत्पादक शेतकरी सध्या चिंतातूर आहे. गेल्या 22 एप्रिलपासून नाफेडनं तूर खरेदी बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक जागोजागी पाहायला मिळतोय. मराठवाडा, विदर्भ शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून आपला संताप व्यक्त केला आणि ही फक्त सुरुवात आहे. प्रत्येक मंत्र्याच्या बंगल्यासमोर तुरीचा ट्रक उलटा करण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय. आतापर्यंत सरकारनं जवळपास 40 लाख क्विंटल तूर खरेदी केली, पण प्रत्यक्षात एकूण उत्पादनाच्या जेमतेम 50% खरेदी झाली आहे. निम्म्याहून अधिक तूर सध्या बाजारात खरेदी विना पडून आहे. गेल्या वर्षी तुरीला 10 ते 12 हजार रुपये क्विंटल असा भाव मिळाला होता. सरकारनं देखील तूर लावण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं. अगदी उत्पादन वाढावं म्हणून बी बियाणं देखील पुरवलं. शेतकऱ्यांच्या मेहनतीला निसर्गानं साथ दिली. यंदा तुरीचं विक्रमी उत्पादन झालं, पण उपयोग शून्य. या विक्रमी उत्पादनानंच शेतकऱ्यांचा घात केला. आवक जास्त झाली, तुरीचे भाव पडले. 5,050 रुपये प्रति क्विंटल या भावानं नाफेड आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं तूरची खरेदी केली. मग कधी बारदानं नाहीत, कधी गोडाऊन नाही, कधी ग्रेडर नाही किंवा कधी चांगला माल नाही, अशी थातूर मातूर कारणं देत तूर खरेदीत चालढकल करण्यात आली. आणि आता तर तूर खरेदीची केंद्रच बंद केली. त्यामुळे लाखो क्विंटल तूर बाजारात पडू नये. शेतकरी खरेदी केंद्राच्या बाहेर कित्येक दिवसांपासून रांगा लावून उभा आहेत. काही वृद्ध शेतकरी चक्कर येऊन पडलेत, जखमी झालेत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. तुरीची विक्री झाली नाही तर हॉस्पिटलचा खर्च त्यांना करावा लागतोय. ट्रॅक्टर, रखवालदार, खाण्यापिण्याचे दिवसाला हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. हमी भावापेक्षा कमी दरानं तूर विकण्याची वेळ आमच्या शेतकरी बांधवांवर आली आहे. शेतकऱ्यांच्या या अवस्थेला नेमकं जबाबदार कोण? तूर लावलेला शेतकरी? का यंदा तुरीचं विक्रमी उत्पादन होईल याची कल्पना सरकारला नव्हती? शेतकऱ्यांना तूर लागवडीसाठी सरकारनं प्रोत्साहन दिलं. तुरीचा प्रत्येक दाणा, आठवा ती घोषणा, तुरीचा प्रत्येक दाणा खरेदी करण्याची ग्वाही दिली. मग प्रत्यक्षात सरकारनं खरेदी का केली नाही? नाफेड आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सरकारच्या खरेदी यंत्रणा आहेत. केंद्रानं आता त्या बंद केल्या आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारनं तूर खरेदी करता स्वतंत्र यंत्रणा उभारणं आवश्यक आहे की नाही, आणि ती तातडीनं आवश्यक आहे की नाही? कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून 1990 सालापासून शेतमाल तारण कर्ज योजना आपल्याकडे राबवली जाते. यंदाच्या वर्षी किती तूर उत्पादकांना या योजनेचा लाभ मिळाला? एकीकडे शहरांमध्ये तुरीसाठी आम्ही आमच्या ताटात तूर डाळ पडण्यासाठी 80 आणि 100 रुपये किलो एवढी रक्कम मोजतोय, आणि शेतकऱ्याची तूर 30 रुपयानं सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही. हा एवढा विरोधाभास का? हा मधला माल कोण खातोय? प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या नशिबी हे भोग का येत आहेत? कधी बारदाना नाही, कधी गोडाऊन नाही. अशा अवघड परिस्थितीत तूर उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळणार कसा? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. या तुरीचं करायचं काय? या तुरीचं करायचं काय? सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. अकोला जिल्ह्याच्या झुरळ गावचे रहिवासी असलेले बजरंग पटुकार हे गेल्या 56 दिवसांपासून अकोला बाजार समितीत चक्रा मारून अक्षरशः हैराण झालेत. कारण त्यांच्या तुरीची अद्यापही विक्री झालेली नाही. तुरीची विक्री होईल या आशेनं ते रोज बाजार समितीत चक्रा मारतायत. गेल्या 56 दिवसांपासून त्यांचा हाच नित्यक्रम झालाय. 28 फेब्रुवारीला पटुकार यांनी 60 क्विंटल तूर अकोला बाजार समितीत विक्रीसाठी आणली. मात्र आजही ती खरेदी विना पडून आहे. आज तब्बल 56 दिवस उलटूनही त्यांच्या तुरीची विक्री झालेली नाही. गेल्या 3-4 वर्षात चांगला पाऊस झाला आणि निसर्गानं साथ दिली. तसंच गेल्या वर्षी तुरीला चांगला भाव मिळाल्यानं बजरंग पटुकार यांनी आपल्या 20 एकरात तूर पेरली आणि त्यांना 60 क्विंटल उत्पन्नही मिळालं. तूर विक्रीतून चांगले पैसे मिळतील अशी पटुकार यांना आशा होती. तुरीतून मिळणाऱ्या पैशातून बँकेचं 1 लाखाचं कर्ज फेडण्याचं तसंच खरीपासाठी नियोजन ते करणार होते. मात्र तुरीचे पडलेले भाव आणि सरकारनं तूर खरेदी बंद केल्यामुळे त्यांचं स्वप्न धुळीला मिळालंय. आम्ही इथं 28/2 पासून तूर खरेदीसाठी आणलेली आहे. 28/2/2017 पासून तर आजपर्यंत आमची तुरीची खरेदी झालेली नाही.
तर आमची सरकारच्याकडून हेच अपेक्षा आहे, सरकारनं जर ही यंत्रणा राबवायची असली तर जास्तीत जास्त 24 तासाच्या आत किंवा 72 तासाच्या आत कोणताही शेतमाल हमी भावानुसार खरेदी करून घेण्यात यावा, तरच आमच्या शेतकऱ्याचं काहीतरी भलं होईल. पटोकार यांच्या तुरीची विक्री तर झालीच नाही, मात्र 56 दिवस मार्केट यार्डमध्ये तूर सांभाळण्यासाठी ठेवलेल्या राखणदाराची दर दिवशी 300 रुपये प्रमाणे मजुरी तसंच वाहतूक खर्च असा 30,000 रुपये खर्च आलाय. गेल्या 2 महिन्यापासून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील 5ही केंद्रावर सरकारकडून हमीभावानं तूर खरेदी केली गेली. धक्कादायक बाब म्हणजे यातही शेकडो व्यापाऱ्यांनी घुसखोरी करून आपली तूर विकली. खाजगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत नाफेडच्या खरेदी केंद्रावर तुरीला 5,050 रुपये भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा अधिक कल नाफेडकडे होता. रविवारपासून नाफेडनं तूर खरेदी बंद केल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. 22 तारखेपर्यंत बाजार समितीत आलेल्या गाड्यांमधील तूर खरेदी करावी अशी मागणी तूर उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. सरकारनं अचानकपणे हे तूर खरेदी बंद करून खूप हा चुकीचा निर्णय घेतलेला आहे. कारण मार्केटमध्ये भाव व्यापाऱ्यांनी खूप पाडलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी जो हमीभाव ठरवून दिलेला आहे त्या हमीभावामध्ये एक तर सरकारने खरेदी कंटिन्यू चालू ठेवायला पाहिजे किंवा व्यापाऱ्यांना त्या हमीभावामध्ये घ्यायला बंधनकारक करायला पाहिजे आणि असं शेतकऱ्यांना त्रास देऊन सरकार हे चुकीचं काम करत आहे. शासनाला विनंती आहे की त्यांनी ही त्वरित तूर खरेदी पुन्हा चालू करावी. अकोला जिल्ह्यात यंदा तुरीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं असून आजवर जिल्ह्यातील नाफेडच्या 5 खरेदी केंद्रावर 2,58,388 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तूर पडून आहे. अकोल्यात 31,750 क्विंटल, तेल्हारा 15,000 क्विंटल, बार्शी टाकळी 22,000 क्विंटल, अकोट 24,500 क्विंटल, मूर्तिजापूर 12,000 क्विंटल अशी अकोला जिल्ह्यात एकूण 1,05,250 क्विंटल तूर खरेदी करणं बाकी आहे आणि त्यामुळे नाफेडचं तूर खरेदी केंद्र आणखीन काही काळासाठी सुरू ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. जय जगड, झी मीडिया, अकोला. या तुरीचं करायचं का या विषयावरचा हा आपण रिपोर्ट पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत कृषी आणि पणन राज्यमंत्री, इस्लामपूरहून कृषी आणि पणन राज्यमंत्री सराभाऊ खोत या कार्यक्रमात आज उपलब्ध आहेत. सराभाऊ खोत, तुमच्याकडून संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आशा आकांक्षा फक्त आणि फक्त सराभाऊ तुमच्यावर आज केंद्रित आहेत. आपल्यासोबत आहेत विशाल करोळे. विशाल करोळे हे झी मीडियाचे मराठवाड्यातले प्रतिनिधी आहेत. सर्वप्रथम माझ्यासोबत सदाभाऊ, माझ्यासोबत साजिद पठाण अशा नावाचा एक शेतकरी आहे ज्यांनी तूर लावली, कारण मागच्या वेळेला तुरीला विक्रमी भाव दिलात, सरकारनं तूर लावावी म्हणून प्रोत्साहन दिलं. माझी माहिती जर बरोबर असेल तर मन की बातमध्ये सुद्धा या तुरीचा उल्लेख झाला. वारंवार तुम्ही देखील तुरीचं गुणगान गायलत. आज या साजिद पठाणनी तुमच्या सगळ्यांचं ऐकून प्रोत्साहित होऊन तूर लावली. साजिद पठाणच्या नशिबात काय आहे ऐका त्यांच्या शब्दात. साजिद पठाण, आता काय अवस्था आहे? तुम्ही किती तूर लावली होती, किती एकरावर लावली होती, तुमचं गाव नेमकं कोणतं? साजिद पठाण. नमस्कार सर, मी पैठण तालुक्यातून बोलतो, दावरवाडीहून. बोला सर. मी माझ्याकडे 7 एकर तूर होती आणि मला त्याच्यात 40 क्विंटल तूर झाली. मी 3 महिन्यापासून नाव नोंदवलं होतं. मला सांगितलं गेलं का तुम्हाला फोन केला जाईल आणि तुम्ही तुमची तूर इथं घेऊन या, पण फक्त तिथं व्यापाऱ्यांची तूर खरेदी केली गेली. आणि आता जेव्हा शेवटचा टप्पा आला, आम्ही गाड्या घेऊन गेलो तिथं. 5 दिवसापासून आमचे वाहनं उभं इथं आम्ही मच्छरमध्ये झोपू राहिलो सर. आणि आमचे एवढे हाल अपेक्षा आहे का तिथं पाणी सुद्धा प्यायला नाही, काय नाही. तुरीचं करायचं काय? आम्हाला जीवन मारण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे सर. साजिद पठाण, मला तुम्ही सांगा, तुम्ही तूर लावलीत कशा करता? 7 एकरावर तूर लावायचं कारण काय होतं? सर, हे सरकारने प्रोत्साहन दिलं का तूर लावा, तुम्हाला आम्ही चांगला भाव देऊ, आम्ही भावात खरेदी करू. मागल्या वर्षी सर 9,500 भाव होता. त्या हिशोबाने आम्हाला वाटलं की या वर्षी बी काही ना. व्यापाऱ्यांचीच फक्त तूर खरेदी केली जाते आणि शेतकऱ्यांची केली जात नाही, हे खरं आहे का? हा सर, फक्त मी सांगतो तुम्हाला, 3 महिन्यात आम्हाला एवढ्या चाटा मारल्या गेल्या. मी कमीत कमी आतापर्यंत 20 ते 25 चक्रा मारल्या सर. तर माझा नंबर कधी तुम्हाला नाही, आज बारदाना नाही, आज पोतेच नाही, आज केंद्रच बंद आहे, असं तुम्हाला फोन केल्या जाईल सर. मी शेवटच्या टप्प्यात आता तूर आणली. 5 दिवसापासून तिथं झोपून मच्छर एवढे परेशान करू राहिले सर. तर सर अक्षरशः हाल अपेक्षा म्हणजे याच झालेला आहे सर. मला तुम्ही एक सांगा, व्यापारी तुमच्याकडून अत्यंत कमी पडलेल्या भावात तूर खरेदी करतात आणि तीच तूर घेऊन ते सरकारच्या खरेदी केंद्रामध्ये चढ्या भावानं विकतात, हे खरं आहे का?
हा सर, आम्हाला तिथं 3,000 रुपयांनी तूर मागू राहिले आणि तेच आमच्या समोर तर दुसऱ्या दिवशी त्यांच्या गाड्या आमच्या समोर खाल्या जातात सर. असंख्य अशा गाड्या खाली तिथं करून घेण्यात आलेल्या आहे पैठणमध्ये. तुम्ही असेच आमच्या बरोबर संपर्कात राहा, आपल्या बरोबर या सगळ्याचा कळवळा असलेले असा आमचा सर, समज माझी आहे. अशी विनंती आहे का तुम्ही इथून एक रिपोर्टिंग करा. तुम्ही हाल पहा इथं रात्री येऊन, का इथं मच्छर आणि पाण्याची व्यवस्था नाही कशाची नाही सर. या तुरीचं करायचं काय, या तुरी कुठं टाकायच्या, असा आमचा एकदम भयंकर प्रश्न आम्हाला पडलेला आहे की 3,000 तूर विकावं कशी आम्ही, आणि याच्यात काय साध्य होणार आहे सर. आमचं कर्ज फेडायचं कसं, माझ्यावर बँकेचं 1.5 लाखाचं कर्ज आहे सर, म्हणजे बाहेरून कर्ज घेतलेलं आहे. शेती करायची कशी सर, माझा असं एकदम मी कंटाळलेलो आहे सर या शेतीत. साजिद पठाण, तुमच्यासारखे तुमच्या आसपासच्या पंचक्रोशीमध्ये 5-10 गावामध्ये तूर लावलेले आणि तूर लावल्यामुळे चिंतातूर झालेले किती शेतकरी असतील हो? सर, आमच्या गावातून फक्त तिथं आलेले 25-30 आहे सर. असे तिथं 400 वाहनं उभं आहे सर. 400 वाहनं उभी आहेत, शेतकरी आलेले सर शेवटच्या टप्प्यात. 400 वाहनं उभी आहेत. मला फक्त एवढंच सांगा, त्या ट्रॉलीचा खर्च किती येतोय दिवसाचा? तुमच्या जेवणा खाण्याचा खर्च किती येतोय दिवसाचा? सर, तिथं एक माणूस लावलेला आहे राखायला, मी झोपायला आहे स्वतः, त्याला 200 रुपये सर. गाडीला 1,000 रुपये रोजचा खर्च आहे त्याला सर, रोजचा भाडा आहे त्याला, आणि त्यांनी घेतलेला भाडा 3,000 रुपये. म्हणजे तिथं कमीत कमी 3 ते 4 लाख रुपये रोज चालू आहे सर प्रत्येक गाड्या मिळून सर. साजिद पठाण, तुम्ही असेच आमच्या संपर्कात राहा, फोन ठेवू नका. आपल्या सोबत सदाभाऊ खोत आहेत. सदाभाऊ खोत हे कृषी आणि पणन राज्यमंत्री आहेत. सदाभाऊ खोत जे आता बोलले त्यांनी स्वतः तूर लावली होती. हे मुंबईच्या AC स्टुडिओमधनं आम्ही बोलत नाही आहोत. हा उन्हात तळतळणारा शेतकरी आहे, ज्याने गेले 5 महिन्यापूर्वी खपून शेतात तूर लावली. तूर काही एका दिवसात येत नाही. सदाभाऊ, तुम्ही स्वतः शेतकरी आहात, माझ्यापेक्षा शेती तुम्हाला जास्त कळते. 5 महिन्यापूर्वी आपल्या अधिकाऱ्यांना अंदाज नव्हता आला की या राज्यात तूर किती होणार आहे, आपल्याकडे साठवणूक किती आहे, आपल्याकडे बारदानं किती आहेत, आपण किती घेऊ शकतो आणि किती घेऊ शकत नाही. आज हे शेतकरी तिकडे रात्री ढोणे डास चावतायत, आजूबाजूला साप फिरतायत. अशा वेळेला दिवसाला 1,000 रुपये खर्च करतायत. 1.5 लाखाचं कर्ज साजिद पठाणवर आहे. सवाल फक्त साजिद पठाणचा नाही आहे सदाभाऊ, साजिद सारखे हजारो शेतकरी आता रस्त्यावर आहेत. त्यांना शेतकऱ्यांना त्यांचा 40-40, 50-50 दिवस रांगेत उभं राहून देखील त्यांना कुपन मिळत नाही. त्यांची तूर खरेदी केली 30 रुपयाने सुद्धा कोणी खरेदी करत नाही, आणि मग पडत्या भावानं ते व्यापाऱ्याला विकतात, आणि 2 दिवसात व्यापाऱ्याचा नंबर लागतो आणि व्यापारी चढ्या भावानं सरकारला विकतो, आणि आम्ही शहरामध्ये ते 80 आणि 100 रुपयांनी घेतो. सदाभाऊ खोत, तुम्ही राज्यमंत्री झाल्यानंतर आनंद झाला. तुमच्या अनेक चाहत्यांपैकी मी एक होतो. मला असं वाटलं होतं की शेतकऱ्यांची द्विधा आता संपली, आता आपला माणूस शेतकरी आता नेता झाला, आता मंत्री झाला. मला सांगा, काय बदललं? पूर्वी इंग्रजांचं काळं सरकार होतं, आता हे कोणतं सरकार म्हणायचं? ज्या सरकारमध्ये कापूस शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर आम्ही पाहत होतो, आता याच्या पुढे आम्ही पैठण जवळच्या शेतकऱ्यांच्या तुरी उत्पादकांच्या आत्महत्या दाखवायच्या आहेत का? सदाभाऊ खोत, हे सॉल्व काय करणार आहात मला सांगा. साजिद पठाणला उत्तर काय देणार सदाभाऊ खोत? बोला. आवाज कट कसा झाला? हा, बोला. हां, ते तुरीचा प्रश्न गंभीर आहे, या मताशी आपल्या मी सहमत आहे. परंतु सुरुवातीला मार्केट कमिटीच्या माध्यमातून तूर खरेदी सुरू होती. नंतर बाजारभाव पडल्याबरोबर नाफेड अंतर्गत आणि मार्केटिंग फेडरेशन असेल किंवा शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांच्या माध्यमातून राज्यामध्ये तूर खरेदीला सुरुवात केली. सुरुवातीला 10 लाखाचं टार्गेट होतं. तुरीची आवक वाढल्यावर ते परत 15 लाख केलं. त्याच्यानंतर परत आवक वाढल्यानंतर 20 लाख क्विंटलपर्यंत वाढवण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी त्याच्या संदर्भात आढावा घेतला. निरगुडकर साहेब, मी तुम्हाला एक विनंती करेन की तुरीच्या प्रश्नावर माझ्याकडे मिनिट्स बुक आहे. दर आठवड्याला मी माझ्या कार्यालयामध्ये आढावा बैठका अधिकाऱ्यांना घेऊन घेतलेल्या आहेत.
आणि ज्यावेळी बारदान कमी होतं त्यावेळी राजस्थानमधून आम्ही बारदान आणण्याचा निर्णय घेतला आणि बारदान त्या सेंटरवर पोहोचवण्याचाही निर्णय घेतला. दुसऱ्या बाजूला जी काही मार्केट फेडरेशनची गोडाऊन असतील ती सगळी गोडाऊन वेअर हाऊसफुल झाल्यानंतर खाजगी गोडाऊन घेण्याचे सुद्धा आम्ही निर्देश दिला आणि आत्तापर्यंत 39 लाख क्विंटल तूर खरेदी केलेली आहे. म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याची तूर खरेदी केली नाही बिलकुल असं झालं नाही, तूर खरेदी केली. काही केंद्राला मी स्वतः भेटी दिलेल्या आहेत. अगदी औरंगाबादला तर मी स्वतः नाफेडच्या खरेदी केंद्रावरती गेलो होतो आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याचा अर्थ या ठिकाणी मी आलो आणि अजिबातच कानावर हात ठेवले ते असं नाही आहे. आत्तासुद्धा मी आजही नाफेडच्या MDला दिल्लीला पत्र पाठवलेले आहे. गेल्या आठवड्यात मी पत्र पाठवलं. गेल्या आठवड्यामध्ये मुदत संपल्यानंतर आम्हाला ती 7 दिवसाची मुदत वाढवून मिळाली 22 तारखेपर्यंत. मी आज लगेच परत पत्र पाठवले. माझ्याजवळ आजही पत्र आहेत. आत्ताही मगाशी एका तासापूर्वी मी आढावा बैठकीमध्ये साताऱ्यात असता पत्र तयार केलं आणि मी MDला लगेच ते पत्र ईमेल केलेलं आहे की किमान अजून आम्हाला 15 दिवस तूर खरेदीला मुदतवाढ मिळावी. मुख्यमंत्री त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. ते स्वतः दिल्लीला गेलेले आहेत आणि निश्चितपणानं या ठिकाणी शेतकऱ्याला कसा न्याय मिळेल, शेतकऱ्याला कसा दिलासा मिळेल या दृष्टीने निश्चितपणाने या ठिकाणी आम्ही काम करत आहोत. सराभाऊ खोत, विदर्भातल्या शेतकऱ्यांना कापूस नावाचा रोग होतो आणि मग ते आत्महत्या करतात. आता लातूर, परभणी इथल्या भागातला आमचा शेतकरी तुरी नावाच्या रोगानं मरतोय. सराभाऊ खोत, तुरी नावाचा रोग होतोय, तुरी. कारण जे जे तुरी लावलेले आहेत ते सगळे आता बरबारीच्या रस्त्यावर आहेत. ही परिस्थिती आहे. मला सांगा, 40 दिवस लोक आपल्या कुपनाची वाट बघत बसतायत. हे कुठलं राज्य म्हणायचं सदाभाऊ? शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना विकायचं, व्यापाऱ्यांनी भाव पाडून घ्यायचे. अशा व्यापाऱ्यांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून का नाही काढत? सरभाऊ, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हा, बोला. सरभाऊ, व्यापारी भाव पाडून तूर खरेदी करतायत. अशा व्यापाऱ्यांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून का काढत नाही हे सरकार? शेवटचा दाणा खरेदी करायची घोषणा आपल्या सरकारनं केली होती. नाही, सगळ्या ठिकाणी मी वेगवेगळ्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेल्यानंतर मी त्या ठिकाणी आवाहन केलेलं होतं की जर व्यापाऱ्यांची तूर येत असेल तर शेतकऱ्यांनी ती निदर्शनाला आणून द्यावी, ती तूर जप्त केली जाईल. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये दौऱ्या असताना वर्तमानपत्रामधून सुद्धा ह्या बातम्या छापून आलेल्या होत्या. कारण आम्ही नाफेडच्या आणि वेगवेगळ्या एजन्सींना सुद्धा सक्त ताकीद दिलेली होती की काही झालं तरी व्यापाऱ्याची तूर घेता कामा नये. नंतर काही ठिकाणी शेतकऱ्यांचा 7-12 बघून तूर खरेदी करा, अशा पद्धतीच्याही आम्ही सूचना केलेल्या होत्या. आणि व्यापाऱ्याची तूर जरी आजही निदर्शनाला आले तर ती तूर निश्चितपणानं जप्त केली जाईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. कारण ही तूर खरेदी केंद्र ही फक्त आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी सुरू ठेवलेली होती आणि म्हणून अशा काही तक्रारी व्यापाऱ्यांच्या तूर खरेदी चाललेल्या आहे अशा प्रत्यक्षात काही तक्रारी आलेल्या नव्हत्या आणि जर आल्या असत्या तर निश्चितपणानं कारवाई केली गेली असती. मला आपल्याबरोबर साजिद पठाण अजून आहेत का? साजिद पठाण. हा सर, बोला. साजिद पठाण ते म्हणतायत की तक्रारी फारशा आलेल्या नाही आहेत, व्यापाऱ्यांची तूर घेतल्याच्या. आपण काय सांगाल? आपण आता रांगेत उभे आहात, उन्हात तळतळताय. तुम्ही तुमचाच अनुभव सदाभाऊंना ऐकवा. हा सर, माझं म्हणणं असं आहे की त्यांनी पैसे देऊन खाली गेलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई करणार कोण? याच्यात अधिकारी, ग्रेडर वगैरे हे सगळ्यांनी मिळून खाल्लेलं आहे सर. तर यांच्यावर शेतकऱ्यांचे कंप्लेंट घेणार कसे सर? आणि जेव्हा आम्ही आवाज केला सर तर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला काय म्हणजे तुमच्या तूर घेणार आहे ना, आम्ही थांबा आम्ही तुम्हाला फोन करतो. तर आज इथपर्यंत सर आमची परिस्थिती आली का केंद्र बंद पडलं, आमच्या वाहनांची रोज चालू आहे सर. आम्ही जगायचं कसं हा आमचा फार मोठा प्रश्न पडलेला. बच्चू कडू आपल्या सोबत, बच्चू कडू आहेत अपक्ष आमदार अमरावतीहून. बच्चू कडू, आता साजिद पठाण होते, ते रांगेत उभे आहेत. 40 दिवस त्यांना कुपन मिळत नाहीये. व्यापारी भाव पाडून मागतात. व्यापाऱ्यांनी तूर खरेदी करायची आणि तीच तूर, तीच गाडी फक्त व्यापाऱ्याच्या नावावर 2 दिवसात घेतली जाते.
काय चाललंय, आपला काय अनुभव आहे? सदाभाऊ खोत आहेत, त्यांनाही वास्तवाची जाणीव आहे. आपण काय सांगाल आता सध्या तूर उत्पादकांची अवस्था काय आहे? अतिशय वाईट आहे. तुम्ही लक्षात घ्या का अमरावतीला 2-3 ठिकाणी याबाबत तक्रारी झाल्या, हानीमाऱ्या झाल्या. रात्रीच्या तूर व्यापाऱ्याच्या मोजल्या या लोकांनी, रात्रीच्या. सदाभाऊला ते माहीत नाही आहे. सदाभाऊनं एकाच सेंटरवर जर गेले असते तर कदाचित वस्तुस्थिती लक्षात आली असती. आज जे तुरीची आम्ही पाहतो आहे का, आज आम्ही पाहतो का अर्धी अधिक तूर तर खरेदी झाली नाही. आत्ता आम्ही जर अमरावतीचा विचार केला तर 2,12,000 क्विंटल आम्ही पाहतोय तूर खरेदी केली आणि 2,80,000 म्हणजे 3 लाख बाकीचे सेंटर वेगळे. असे जर 3 लाख नाफेड आणि विदर्भ असं जर मिळून पाहिलं तर 3 लाख क्विंटल तूर आता एपीएमसी मध्ये 3 महिन्यापासून पडून आहे. 3 महिन्यापासून खरेदी होत नाही आहे. तो रांगेत उभा आहे, बंद पडतं, कधी बारदाना नसतं, कधी गोडाऊन नसतं, कधी हमाल संपावर जातं. अनेक कारणं आहे. अहो यंत्रणा ढसाळ्या यांची. एवढा पैसा खाल्ला अधिकाऱ्यानं आणि तो पैसा मंत्र्यापर्यंत गेला की काय, अशा प्रकारची वाईट अवस्था आम्ही पाहतो का इतर शेतकऱ्याची आहे. आज आम्ही पाहतो का माझ्या चांदूर बाजारमध्ये 23,000 क्विंटल तूर खरेदी केली आणि त्याच्यातले 14,000 क्विंटल वाल्यालेच पैसे भेटले. म्हणजे मार्चपर्यंत वाल्याले पैसे भेटले, अजूनपर्यंत पैसे भेटले नाही. आणि ज्याला चेक दिले त्याला अजून 15 दिवस पैसे भेटत नाही आहे. अतिशय वाईट अवस्था शेतकऱ्याची आहे. म्हणजे थट्टा चालवली आहे बिलकुल. सदाभाऊ खोत, तुम्ही मंत्री असताना जर असं होत असाल तर मला वाटतं मग आता काही दुरुस्त होण्याची काही शंका दिसत नाही. सदाभाऊ खोत सारखा माणूस ज्यानं शेतकऱ्यासाठी रक्त पाडलं, शेतकऱ्यासाठी धावणारा मंत्रीच आता जर आम्ही पाहतो या सगळ्या व्यवस्थेमध्ये आहे आणि तरी शेतकऱ्याला तूर खरेदीसाठी जर आम्ही पाहतोय वाताहत करावं लागत असेल तर मग आता आम्ही जाव कुठं? सदाभाऊ खोत, तुम्ही आमचा शेवटचा आशेचा किरण आहात. सदाभाऊ खोत, जर तुम्हीच हा प्रश्न सोडवू शकला नाहीत आणि तुम्ही जर फक्त अधिकाऱ्यांची अशी भाषा बोलत राहिलात तर चिंता तूर शेतकऱ्यांनी, तूर उत्पादकांनी जायचं कुठे? सदाभाऊ खोत, काय सांगाल? सदाभाऊ खोत बोला. आवाज कमी जातोय का? सदाभाऊ खोत बोला. बच्चू कडू भाऊ म्हटले ती वस्तुस्थिती खरी आहे की सध्या अजून 10-15 दिवस तुरीची खरेदी केंद्र सुरू ठेवणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या जवळ तूर आहे, परंतु व्यापाऱ्यांची तूर जर आलेली असेल आणि त्या पद्धतीनं ती जर निदर्शनाला आली असेल तर 10-15 दिवसानं होत नाही. 10-15 दिवसानं होत नाही सदाभाऊ. किमान 1 महिना. नाही, किमान 1 महिना. बच्चू कडू, माझा अंदाज बरोबर आहे का? नाही, मी तुम्हाला गणित सांगतो. 1 मिनिट माझं पहिले ऐकून घ्या. माझं ऐकून घ्या. पहा, यांनी 23,000 क्विंटल, माझ्याजवळ एपीएमसीचा कागद आहे. हे 23,000 क्विंटल तूर खरेदी करायला 3 महिने लागले. 26 जानेवारीला ओपनिंग केलं आणि आता 21 पर्यंत यांनी 23,000 क्विंटल तूर खरेदी केली. या एपीएमसी मध्ये 25,000 क्विंटल पडून आहे. यांना 3 महिने लागणार आहे, कारण यांचे गोडाऊन फुल आहे, यांचा बारदाना नाही, इथं हमाल नाही, पाणी येणार, आमची तूर ओली होणार आणि मग हे लोक जागृत होणार. मेल्यानंतर शेतकरी त्याच्या भेटीला जाणार. बाबा आम्ही खरेदी केलं नाही, हे 1 लाख घ्या, अशी वेळ येऊ देऊ नका. हे जेथपर्यंत शेवटचा दाना शेतकऱ्याचा खरेदी केला जाणार नाही तोपर्यंत आम्ही सदाभाऊ काय कुठल्याही मंत्रालय सोडणार नाही. त्यांच्या घरात आणून तूर टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही सांगितलं होतं आम्हाला पिकवा म्हणून. तुम्हीच म्हणत होते मोदीजी इंच पिकवा. आता फुटानं पिकवलं. खरेदी का करत ना? बाहेर देशातली तूर तुम्ही आयात केली, त्यानं गोडाऊन भरले आणि पैसाही देत नाही, खरेदी करत नसाल तर तूर काही शेतकऱ्याच्या घरात राहणार नाही, ते मंत्र्याच्याच घरात राहील. मला ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न. आमचे विशाल करोळे आहेत. विशाल करोळे गेले कित्येक दिवस या सगळ्या अवस्थेला विशाल करोळे कोण जबाबदार आहे असं वाटतं आपल्याला? आज मराठवाड्यातला शेतकरी उन्हात तळतळतोय, 40 दिवस रांगेत उभा आहे, हजारो रुपये खर्च होत आहेत, त्याचे रखवालदारावर खर्च होत आहेत, जेवणा खाण्यावर खर्च होत आहेत, गाडी भाड्यावर खर्च होत आहेत, पण त्याची तूर विकत घ्यायला कोणी नाही आणि व्यापाऱ्यांची तूर मात्र एका दिवसात खरेदी केली जाते आहे. याला जबाबदार कोण?
सर, या सगळ्यात सर्वात मोठा दिसतोय तो नियोजनाचा अभाव आहे. खरं तर सदाभाऊ खोत म्हणतात की मी बैठका घेतल्या, मी त्याचं नियोजन करत होतो, मी आढावा घेत होतो. सदाभाऊ खोतांनी एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की ज्या वेळेस पेरणी होत असते त्यावेळेस किती पेरा झाला याची संपूर्ण माहिती जिल्हा कृषी अधिकारी जे असतात ते घेत असतात आणि त्याचा अहवाल सादर केला जातात. आपण मराठवाड्याचा विचार करता, मराठवाड्यामध्ये किती ठिकाणी तुरीची पेरणी झाली किंवा किती ठिकाणी गहू ज्वारी या सगळ्या लागली, या सगळ्याचा आढावा विभागीय आयुक्त कार्यालय किंवा कृषी अधिकाऱ्यांकडे आहे आणि हा सगळा आढावा जिल्हावार मंत्रालयात पाठवला जातो. हा सगळा आढावा जर सदाभाऊ खोते यांनी पाहिला असता तर तुरीची पेरणी किती मोठ्या हेक्टरवर झाली आहे किंवा किती मोठ्या प्रमाणावर झाली आहे याची मंत्री महोदयांना माहिती मिळाली असती आणि त्यातून एक किती उत्पन्न निघणार आहे याचं एस्टिमेट काढता आलं असतं. मात्र नियोजन इथेच चुकलं. किती पेरणी झाली याचा कुठलाही आढावा कदाचित घेण्यात आला नाही, त्यातून किती पीक निघणार याचं कुठलंही एस्टिमेट तयार करण्यात आलं नाही आणि त्यानंतर खरीपामध्ये झालेल्या पेरणीचं जेव्हा रब्बीमध्ये प्रोडक्शन आलं, खूप मोठ्या प्रमाणात तूर बाजारात आली, तेव्हा कुठं सरकार झोपेतनं जागी झाली. म्हणजे सरकारला इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होणार होतं याची कुठलीही माहिती नव्हती आणि त्यामुळे आज शेतकऱ्यावर अशी वेळ आली आहे. जी तुरी शेतकऱ्याला थोडेफार पैसे मिळवून देईल अशी आशा होती, ती तुरी आता शेतकऱ्याला घेऊन दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. हा सर्व नियोजनाचा अभाव आहे. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट की ज्या वेळेस यांनी तूर खरेदी सुरू केली, आज सांगण्यात येत आहे की पहिले 15 दिवसांनी वाढवलं, नंतर 7 दिवसांनी वाढवलं. ही केंद्र सुरू झाली तेव्हापासून कित्येक दिवस काही ना काही कारणास्तव बंद होती. सुरुवातीचे 1-2 महिने यांच्याकडे तज्ज्ञ ग्रेडर नव्हते म्हणून अनेक ठिकाणी तुरीची केंद्र बंद होती. नंतर सांगतायत बारदाण्याचा प्रश्न होता, राजस्थानवरून बारदाणे आणली. अहो, बारदाणे येण्यासाठी कित्येक ठिकाणी 10 ते 12 दिवस लागलेत. म्हणजे ही केंद्र या सर्व काळात बंद होती. आपण फक्त अंदाज घेतला तर ग्रेडर आणि बारदाणे यांचाच प्रश्न सोडवायला 15 ते 20 दिवसांचा काळ लागला. ही सगळा काळ ही केंद्र जर बंद होती तर मग आता वाढवून दिलेले 15 दिवस कामाचे काय? या केंद्रांनी कामच केली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर आज ही सगळी दुर्दैवी वेळ आली आहे. याला राज्य सरकारचं नियोजन नसणं हे सगळ्यात मोठं कारण आहे. सदाभाऊ खोत, तुम्ही या खात्याचा, तुम्ही महाराष्ट्रातल्या चिंतातूर शेतकऱ्यांचा शेवटचा आधार आहात. या कार्यक्रमात आम्हाला ठोस आश्वासन हवं आहे. आत्ता बच्चू कडू म्हणतायत की 15 दिवसानं होणार नाही. सदाभाऊ खोत, मी स्वतः शनिवार रविवारी या संपूर्ण भागात फिरलोय. मी तुम्हाला सांगतो, 30 दिवस एकही दिवस न थांबता, कोणतंही कारण न देता 18 तास खरेदी केली तरच हा प्रश्न सुटू शकतोय. आम्हाला आपल्याकडून शासनाचं नेमकं या संदर्भातलं धोरण काय, शासन या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे की नाही, कसं राहणार आहे, तुमचा सगळा कार्यक्रम महाराष्ट्रातले अनेक चिंतातूर शेतकरी, तूर उत्पादक मोठ्या आशेने बघतायत. एका ब्रेक नंतर फक्त याची हमी द्या. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय या तुरीचं करायचं काय. या तुरीचं करायचं काय या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, अपक्ष आमदार बच्चू कडू, आमचे प्रतिनिधी विशाल करोळे, तसंच आत्ता या कार्यक्रमात सहभागी होत आहेत नाफेडचे सदस्य नानासाहेब पाटील. या संपूर्ण आत्ताच्या झालेल्या सत्यस्थितीच्या कथनानंतर मला खात्री आहे की सदाभाऊ खोत त्याला उत्तर देतीलच. पण त्याच्या आधी नाफेडचे सदस्य नानासाहेब पाटील आपल्याकडे आहेत. त्यांच्यासाठी 1-2 महत्त्वाचे प्रश्न. नानासाहेब, केंद्र आणि राज्य सरकारची अशी कोणती धोरणं आहेत की जी शेतकऱ्यांना जाचक ठरतात असं वाटतं आपल्याला? आज शेतकरी रांगेत उभा आहे, त्याची तूर खरेदी केली जात नाही आहे. सगळी वस्तुस्थिती आपल्यासारख्या तज्ज्ञाला माहिती आहे. नानासाहेब पाटील. नानासाहेब, याच्यात जाचक म्हणण्यापेक्षा सरकारचं अगोदर जे एस्टिमेट होतं, नाफेडला ज्यावेळेस ऑर्डर झाल्या. हां बोला. हॅलो. हां बोला बोला. हॅलो, बोला. आवाज येतोय सर? हां बोला. हां, आवाज येतोय? येतोय बोला. नाफेडला ज्या ऑर्डर झाल्या त्यावेळेस टार्गेट 15 लाख मेट्रिक टनाच्या आसपास आपला असेल अशा. नाफेडला जेव्हा हमी भावाने खरेदी करायच्या अधिक ऑर्डर झाल्या त्यावेळेस आपल्याला साधारणतः 15 लाख मेट्रिक टन तूर खरेदी करावं लागेल असं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. पण उत्पादन वाढल्यामुळे आज कालपर्यंतचा जो मी आकडा घेतला 27,50,000 मेट्रिक टन तुरीची खरेदी झाली आहे आणि याच्यामध्ये विविध एजन्सीज काम करतात. ते अजूनही हा आकडा फायनल झालेला नाही आहे. काही एजन्सीकडनं अजून आकडेवारी यायची आहे. एस्टिमेट चुकल्यामुळे हे नियोजन कोलॅप्स झालं आहे.
तरी पण सरकारने याला 2दा मुदतवाढ दिलेली आहे. आणि आज जी माहिती मी घेतली तुमचा कॉल आल्यानंतर, माननीय पणन मंत्रीसुद्धा मुंबईला आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा पासवान साहेब आणि चौधरी साहेबांकडे मीटिंग लावून या खरेदीला मुदतवाढ कशी मिळेल या दृष्टीने प्रयत्न चालू आहे अशी माझी माहिती आहे. म्हणजे एकीकडे मुदतवाढ दिली जायची एक शक्यता निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे आपण म्हणताय एस्टिमेट चुकलंय. नाफेड आणि सरकारी तूर खरेदी केंद्र यांचे व्यवहार अत्यंत अपारदर्शी आहेत असं बोललं जातं. व्यापाऱ्यांची तूर खरेदी केली जाते आणि शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जात नाही असा आरोप या कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये साजिद पठाण नावाच्या शेतकऱ्यांनी केला. त्याच्यासारखे हजारो शेतकरी आत्ता उन्हातानात आपले ट्रॅक्टर आणि ट्रक घेऊन उभे आहेत, परंतु त्यांची तूर काही खरेदी केली जात नाही आणि व्यापाऱ्यांची मात्र केली जाते आहे. 30 रुपयाला कोणी तूर घ्यायला तयार नाही शेतकऱ्याची आणि आमच्या ताटात पडताना 80 आणि 90 रुपये असते. हा मधला मलिदा खातंय कोण? पुन्हा कधी सांगतात बारदाना नाहीत, कधी सांगतात ग्रेडर नाहीत, कधी सांगतात जागा नाही. नाफेडनी नेमकं किती दिवस काम केलं 26 जानेवारीला उद्घाटन झाल्यानंतर? नानासाहेब खरी परिस्थिती सांगा आता. नानासाहेब बोला. डॉक्टर साहेब, हा पसारा मोठा असल्यामुळे नाफेडबरोबर केंद्र सरकारच्या SFAC आणि FCI ह्या एजन्सीज आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ मार्केटिंग फेडरेशन यांच्या नियंत्रणाखाली आणि यांच्या विभागून हे काम झालेलं आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यातला DMO याच्यावर बॉस असतो का ज्या सगळ्याच भ्रष्टाचार झाला आहे याच्याबद्दल दुमत नाही, काही ठिकाणी गैरसोय झाली, त्याच्या कंप्लेंट आल्या. त्या कंप्लेंटसुद्धा वार्ताहरांनी माझ्याकडे केल्यानंतर मी हेड ऑफिसला पाठवल्या. त्याची चौकशीसाठी दिल्लीवरनं माणसं पण आलेली आहेत, ते त्याची चौकशी पण करत आहेत. पण या ज्या गोष्टी झाल्या आहे ते ह्या विविध एजन्सीज एकत्रित काम करत असताना त्यांचं व्यवस्थित हे होऊ शकलं नाही. नाफेड काम करतं आहे, SFAC काम करतं आहे, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन काम करतं आहे. आता एकूण जी 27,50,000 मेट्रिक टन जी खरेदी झाली त्याच्यामध्ये नाफेडनी खरेदी फक्त 3,10,000 मेट्रिक टनाची केली आहे. कारण हे नियोजन तिथल्या स्थानिक सोसायट्यांना आणि त्यांच्या अपेक्स सोसायटी जसे SFAC, नाफेड आणि महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन यांच्या एजन्सीला हे डिस्ट्रीब्यूट काम करून दिलेलं होतं आणि त्याच्यावर वेगवेगळ्या संस्थांचं नियंत्रण होतं. आज सगळा डेटा नाफेडकडे जरी असला तरी याच्यात जी काही गल्लत झाली असेल का ज्या काही माल प्रॅक्टिसेस झाल्या असतील त्या निश्चितच चिंतेची बाब आहे. त्याच्या कंप्लेंट पण मी नाफेडला केल्या होत्या आणि त्या दृष्टीने त्यांची टीम चौकशीला येत आहे. बच्चू कडू, आपल्या खेडेगावमध्ये खुळखुळा नावाचा एक प्रकार असतो. खुळखुळा असा केला तरी वाचतंय, तसा केला तरी वाचतंय. आमचा तूर शेतकरी आहे ना त्याचा खुळखुळा झालाय. खुळखुळा कधी आयात कमी झाली म्हणून त्याचा खुळखुळा, कधी आयात जास्त झाली म्हणून खुळखुळा, कधी उत्पादन जास्त झालं म्हणून खुळखुळा. नेमकं चाललंय काय शेतकऱ्यांसाठी? खरं लक्षात घ्या तुम्ही, विदर्भात जे पीक आहे, आता पहा विदर्भातले मुख्यमंत्री आहे, विदर्भातले वित्तमंत्री, विदर्भातले कृषी मंत्री आहे आणि मग आता विदर्भातलंच आम्ही पाहतो सगळ्या भाजपला जे चालवतं, जे काही मेन केंद्र आहे ते RSS सुद्धा विदर्भातच आहे. आम्ही एका इकडे बोललाचं का पश्चिम महाराष्ट्राची सत्ता आहे म्हणून आम्हाला न्याय भेटत नाही. पण आज जर आम्ही पाहिलं तर कापूस उत्पादक शेतकरी मरताय, 4,500 रुपयानं भाव कापूस विकायला लागला. सोयाबीनवाला शेतकरी आम्ही मरतोय. आम्ही पाहतोय तूर उत्पादक शेतकऱ्याला मोठ्या आशा होत्या आणि त्याला सुद्धा या सरकारनं मारलेलं आहे. मुख्यमंत्री चूप आहे. मुख्यमंत्री काय म्हणतं, शाश्वत शेती पाहिजे म्हणतं. शाश्वत शेती कुठं शाश्वत आहे हो? अहो तुम्ही आज आमच्या तूर खरेदी करायची शाश्वत देत नाही तर तुम्ही बाकीचे काय कार्यक्रम मागवताय? आज तुरीचं काय केलंय तुम्ही? तूर 20 लाख टन तूर आयात केली विदेशातली, 18,000 रुपये क्विंटलनं आयात केली. आज आमच्या देशातली तूर तुम्ही 5,000 रुपये क्विंटलनं घेतलं. 13,000 रुपये क्विंटलचे भाव होते तुरीचे, त्या शेतकऱ्याला 5,000 विकावं लागतं. पर क्विंटल मागं 8,000 आम्ही पाहतो त्याचा खर्च आहे तुरीचा. याच्यातच 3,000 रुपये घाटा आहे हो शेतकऱ्याला. तो मरतं का? याचं कारण आम्ही सांगतो आहे का शेतकऱ्याची काळी माय त्याला बेमान होत नाही, हे सरकार बेमान होतं. आणि या सरकारच्या धोरपर सोडवल्यावर नाही बच्चू कडू, मला कळत नाही 100 मार्काचा पेपर सोडल्यावर 50 मार्क देत असेल, काय करायचं? नाही बरोबर आहे बच्चू कडू. पांडुरंग फुंडकर, बच्चू कडू माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? बच्चू कडू माझा आवाज येतोय?
बच्चू हा, कडू, येतोय, पांडुरंग फुंडकर हे स्वतः शेतकरी कुटुंबातले हा, आहेत. येतोय. पांडुरंग फुंडकर स्वतः शेतकरी कुटुंबातले आहेत. सदाभाऊ खोत यांचं सगळं आयुष्य शेतकऱ्यांसाठी लढण्यात गेलं. आता नानासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की एस्टिमेट चुकलेला आहे, नेतेच आहे. चुकलेला आहे एस्टिमेट. मला सांगा या परिस्थितीतून मार्ग काय काढायचा? तुम्ही मगाशी बरोबर सांगितलात की फक्त 15 दिवसाची मुदतवाढ देऊन भागणार नाही. माझा आत्ताचा अंदाज आहे की 18 तास 30 दिवस जर केंद्र सगळी चालू राहिली खरेदीची तर परिस्थिती जरा आटोक्यात येईल. आपली काय सूचना आहे? आणि त्यानंतर आपण सदाभाऊ खोत यांचं उत्तर ऐकूया. काय सांगाल बच्चू कडू? नाही डॉक्टर साहेब, एक तर आम्ही पाहतोय आता आम्ही अमरावतीचं सांगतोय 3 लाख क्विंटल तूर आता एपीएमसीत पडून आहे. 3 लाख क्विंटल जे मोजणी झाली नाही आणि 2,18,000 क्विंटल मोजाले 3 महिने लावले. आता 3 लाख क्विंटल मोजाले काय व्यवस्था आहे? एकतर आम्ही पाहतो एपीएमसी मध्ये चालण्या नाही आहे, त्या चालण्या वाढवल्या पाहिजे. चालणी नसेल तर त्या खरेद्या होणार नाही, मोजमाप होणार नाही. तिथं हमालाची संख्या कमी आहे. इतर एपीएमसीतले हमाला आणता येईल काय? सगळ्या यंत्रणा सज्ज केल्याशिवाय तुम्ही सांगतोय तोपर्यंत खरेदी होऊ शकत नाही. आणि अजूनही शेतकऱ्याच्या घरात तूर पडून आहे. आतापर्यंत तूर आम्ही पाहतोय हे व्यापाराची खरेदी केल्या गेली. आता खरी आम्ही पाहतोय शेतकऱ्याच्या तुरीला माप लागणार होतं, काटा लागणार होता. नेमकं शेतकऱ्याच्या तुरीला काटा लागला तितक्या याच्यातच हे बंदचा आम्ही पाहतोय आदेश आला. अजून तीन महिने तरी केंद्र सुरू करावं लागल. तुम्ही सांगतोय का शेतकऱ्याच्या घरात अजूनही तूर पडून आहे. तुम्ही जर आले ना तुमचा कॅमेरा घेऊन तर मी गरीब शेतकऱ्याच्या घरात बच्चू कडू गेले 2 दिवस बच्चू कडू गेले 2 दिवस मी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात याच्याच करता होतो, खानदेशातल्या भागात होतो. केवळ एकाच गोष्टी सत्य कथन पाहिला की तुरीची आत्ताची अवस्था काय आहे. सदाभाऊ खोत, आरोप तुमच्यावर नाही आहेत, आरोप व्यवस्थेवर आहेत. एस्टिमेशन चुकलं याची जबाबदारी कोणाची? बारदानं नाहीत, ग्रेडर नाहीत, चाळण्या नाहीत, गोडाऊन्स नाहीत. 18,000 आयात केली जाते आणि 4-5 हजारांनी इथे विकत घेतली जात नाही. सबका साथ सबका विकास, अच्छे दिन हे कोणासाठी आहेत सदाभाऊ? सदाभाऊ, हे प्रश्न न समजण्या इतके आपण असमंजस नक्कीच नाही. कबूल करा की सरकारचं धोरण कुठेतरी चुकलं. मान्य करा की अधिकाऱ्यांनी आपल्याला फसवलं. त्या रिपोर्टवर अंमलबजावणी झाली नाही आणि पुढच्या 15 दिवसात याच्यावर आपलं सरकार काय तोडगा घेणार आहे सांगा. लाखो शेतकरी फक्त आणि फक्त आता सदाभाऊ खोत तुमच्याकडे आशेने नजर लावून बसलेत. सदाभाऊ खोत, तूर खरेदीचा प्रश्न ज्यावेळी या राज्यामध्ये गंभीर झालेला होता त्यावेळी निश्चितच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्याने याची दखल घेऊन वर्षा बंगल्यावरती या संदर्भात सगळ्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्या ठिकाणी पणन मंत्री होते, मी होतो, आढावा बैठक घेतलेली होती. आणि त्यावेळी सक्त सूचना दिलेल्या होत्या की जर वेअरहाऊस कमी पडली, गोडाऊन जर कमी पडत असतील तर प्रायव्हेट गोडाऊन घ्या, तात्पुरती गोडाऊन उभा करा, अशा पद्धतीच्या सूचना सगळ्या यंत्रणेला दिल्या गेलेल्या होत्या. आणि 50 किलोमीटरच्या पेक्षा जास्त 125 किलोमीटरपर्यंतचं भाडं सुद्धा देण्याचे निर्देश दिलेले होते. जर 50 किलोमीटरच्या एरियामध्ये जर गोडाऊन उपलब्ध नसेल तर त्याच्या पुढं गोडाऊन उपलब्ध असतील तर तिथं शेतकऱ्याची खरेदी केलेले तूर त्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात यावी, या पद्धतीच्या सूचना दिलेल्या होत्या. हे सांगण्यामागचं कारण की गेल्या वर्षी तुरीचं उत्पादन हे 42 लाख क्विंटल झालेलं होतं. यावर्षी तुरीचं उत्पादन हे 1,28,00,000 क्विंटलच्या आसपास गेलेलं आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तिप्पट उत्पादन झालेलं आहे. आणि तूर बाजारात आल्यानंतर भावाची प्रचंड प्रमाणामध्ये घसरण झाली, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधीच सरकारी एजन्सीकडं तूर खरेदी आतापर्यंत झालेली नव्हती. तरीसुद्धा आता आपण 39 लाख क्विंटलपर्यंत गेलेलो आहे. अजून आपल्याला तूर खरेदी करणं गरजेचं आहे. मागणी तशी सर्व बाजूने येत आहे.
आहे आणि त्या दृष्टीनं मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत, पणन खात्याकडूनही त्या दृष्टीनं केंद्राकडून मुदतवाढ मिळावी या दृष्टीनं प्रयत्न चाललेले आहे. सरकारनं काहीच केलं नाही तर मग 39 लाख क्विंटल तूर खरेदी झाली कुठून? म्हणजे सरकारनं तूर खरेदी केलेली आहे आणि आमची आमचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे की राहिलेल्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकार हे गंभीरपणानं त्याची दखल घेत आहे. उद्या कॅबिनेटची बैठक आहे, त्याच्यामध्येही उद्या चर्चा होईल आणि उद्या मी आढावा बैठक ताबडतोब घेण्याच्या सूचना माझ्या कार्यालयाला दिलेल्या आहेत आणि उद्या आम्ही त्याच्यावर बसत आहोत. मला एक तुम्ही सांगा की ज्यात भ्रष्टाचार होतोय अशा अनेक केसेस आज इथं सांगितल्या गेल्या. अनेक शेतकरी आता रांगेत उभे आहेत, त्यांना दिलासा देण्याकरता म्हणून काही टाइम फ्रेम तुम्ही सांगाल का की किती दिवसात हा प्रश्न सुटणार आहे? नाही, निश्चितपणानं ज्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या तक्रारी येतील, जिथे व्यापाऱ्यांची तूर घातलेल्या असं ज्या केंद्रावर काही पुरावा हाताला लागतील त्या ठिकाणी निश्चितपणानं कडक स्वरूपाची कारवाई केली जाईल. कारण हे सरकार शेतकऱ्यासाठी काम करत आहे, शेतकऱ्याची चिंता आहे. म्हणून तर आम्ही तुरीच्या बाबतीमध्ये आढावा बैठका घेऊन वेगवेगळ्या संकट आली त्यावेळी तसे आम्ही निर्देश केलेले होते. शेतकऱ्याची चिंता शेतकऱ्याची चिंता असती तर 13,000ची तूर 5,000 विकत नाही घेतली असते. का निर्यात बंदी केली तुरीला? का आयात केली तूर? कुठे गेला होता तुमचा तेव्हा विचार? सराभाऊ खोत, परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. तुरीची आधारभूत किंमत ही काही एकट्या राज्यापुरती ठरत नसते, सगळ्या आधारभूत किंमत देशासाठी असते. अहो आयात केली ना तुम्ही तूर आयात केली आणि आधारभूत किमतीप्रमाणे यापूर्वी राज्यामध्ये कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तूर खरेदी झाली नव्हती. 20 लाख टन तूर तुमच्याकडे जमा आहे. 20 लाख टन तूर आयात केली तुम्ही मागच्या वेळेस 15 डिसेंबर 2015ला. सराभाऊ खोत जो रांगेतला शेतकरी आहे, शेवटचं 1 मिनिट. सराभाऊ खोत जो रांगेतला शेतकरी आहे तो आता तुमचा कार्यक्रम बघतोय, सांगा त्याच्यासाठी तुम्ही काय आश्वासन देताय, काय हमी घेताय? आता किती दिवसात त्याची रांग सुटणार आहे त्याच्या नशिबाची? मी आता भागामध्ये गावाकडे आहे. निश्चितपणानं उद्याच्याला गेल्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मी आज मगाशी सांगितलं केंद्राला ताबडतोब मी आजही पत्र पाठवलं आहे, 10 दिवसापूर्वी पत्र पाठवलेलं आहे आणि निश्चितपणानं शेतकऱ्याची काळजी आहे आणि निश्चितपणानं उद्याच्याला बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटून या परिस्थिती काय आहे याची जाणीव मुख्यमंत्र्यांनाही आहे आणि केंद्राकडे मुदतवाढ मागण्याच्या बाबतीत निश्चित प्रयत्न केले जातील. कारण शेतकऱ्याला शेवटी हे सरकार शेतकऱ्यासाठीच या ठिकाणी काम करत आहे. उद्या आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात, आढावा बैठक घेणार आहात. उद्या पुन्हा आम्ही तुमच्याकडे येऊ आणि या संदर्भात काय कारवाई झाली ते पाहू. प्रेक्षको, या तुरीचं करायचं काय या विषयावरची गंभीर चर्चा आपण पाहिलीत. गेल्या 3 महिन्यापासून माझ्या गावातले 25 शेतकरी रांगेत उभे आहेत, पण अजूनही आमची तूर विकत घेतली जात नाही. या उलट व्यापाऱ्याची तूर मात्र तत्काळ विकत खरेदी केली जाते, अशी व्यथा पैठणच्या साजिद पठाण या शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मांडली. हमी भावानं तूर खरेदी झाली नाही तर 1.5 लाखाचं कर्ज मी कसं फेडायचं असा टाहो त्यांनी त्या शेतकऱ्यांनी फोडला. आतापर्यंत 3 वेळी तूर खरेदीला मुदतवाढ देण्यात आली. बारदानाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा राजस्थानातनं बारदाना आणण्यात आली. मी स्वतः दर आठवड्याला तुरीबाबतच्या बैठका घेतल्या. शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातूनच आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत, अशी ग्वाही पणन मंत्री राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. व्यापाऱ्याची तूर खरेदी केली जाते असं आढळल्यास ती तूर जप्त केली जाईल असं देखील त्यांनी निक्षून सांगितलं. त्यावर अमरावतीत रात्रीच्या वेळी व्यापाऱ्यांची तूर खरेदी केली जाते. सामान्य शेतकऱ्याची तर निम्म्याहून आलेली तूर खरेदी विना पडू नये. सदाभाऊ खोत यांच्यासारखा शेतकऱ्यांसाठी धावून जाणारा मंत्री असताना जरी परिस्थिती असेल तर आम्ही जायचं कुठं, शेतकऱ्यांनी करायचं काय असा सवाल उपस्थित करत मंत्र्यांच्या दारात तूर टाकण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. तूर लागवडीपासून तूर खरेदीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सरकारचं नियोजन चुकलं. त्यामुळे तूर हातात घेऊन दारोदार फिरायची वेळ आता शेतकऱ्यावर आली आहे. या सगळ्याकडे माझे सहकारी विशाल करोळे यांनी लक्ष वेधलं. तूर खरेदीत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे असं नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील म्हणाले. त्याचं विकेंद्रीकरण कसं आहे असं म्हणून एक प्रकारे त्यांनी याची जबाबदारी आत्ता तात्पुरती आहे असं एक भासवलं.
प्रेक्षक शेतकऱ्यांना कुणीच वाली उरलेलं नाही की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे मला चर्चा झाल्यानंतर जाणवलं. एकीकडे तूर लागवडीसाठी आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं म्हणून आम्ही सरकारचं अभिनंदन केलं आणि आता विक्रमी उत्पादन झालं. 42-44 ऐवजी 1,28,000 क्विंटल झालं. ते झाल्यानंतर मात्र सरकार हात का वर करतंय असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय. याचं कारण ही तूर जर खरेदी झाली नाही तर पाऊस उद्या तोंडावर आहे. यावेळी पाऊस लवकर येणार अशी चिन्ह आहेत. मग परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा सवाल आहे. पांडुरंग फुटकर, सदाभाऊ खोत हे सगळे शेतकरी कुटुंबातले शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते आहेत. पण मग ते सत्तेवर असताना सुद्धा शेतकऱ्यांवर जर ही वेळ आली असेल तर परिस्थिती खरोखरच खूप गंभीर आहे. यांना जगवण्याची जबाबदारी मायबाप सरकारची आहे. सरकारनं किमान 1 महिना तरी ही केंद्र पुन्हा सुरू करावीत. तूर खरेदी केलीच पाहिजे आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. उद्या या बैठकीत नेमकं काय होतं यावर G24 तासचं नक्कीच लक्ष असेल. पण तूर्तास या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आणि आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी पुढे आल्याबद्दल सदाभाऊ खोत आपले विशेष आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा G24 तास. रहा एक पाऊल पुढे. G24 तास रहा एक पाऊल पुढे.